37वा दिवस. सकाळी 10 वाजता आलिया दारी रामाच्या पारी आलिया दारी वासुदेवाची स्वारी. ऐका घडल्याली गोष्ट सांगतोय खरी, ऐका घडल्याली गोष्ट सांगतोय खरी. बाहेर आल्यानंतर आम्ही बघितलं की वासुदेव त्यांचं गाणं गात होते, तर त्याच्यात एन्जॉय करत करत आम्ही गेलो. रामाच्या पारी आलिया दारी. मग आम्ही सगळ्यांनी त्यांना तांदूळ दान दिलं. घडल्याली गोष्ट सांगतोय खरी, ऐका घडल्याली गोष्ट सांगतोय खरी, ऐका घडल्याली गोष्ट सांगतोय खरी, ऐका घडल्याली गोष्ट सांगतोय खरी. मुलींनो, आज तुम्हाला जागा करायला स्वतः वासुदेव आले. वासुदेव ही मराठी लोकसंस्कृतीतील राम नामाचा महिमा गातो आणि त्याच राम नामाने दान मागतो. आज तुम्ही त्यांना दान दिलं, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले असणारच. दिवसाची सुरुवात एवढी सुंदर झालेली की आम्हाला असं वाटलेलं की आज दिवसात काही येऊ दे, आम्ही फत्तेच करणार. तुम्ही या गावात आल्यापासून प्रत्येक दिवशी काही ना काही शिकत आलात. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही अनुभवली. सण साजरे केलेत, जे आपले मातीतले खेळ आहेत ते खेळलात. आज तुम्हाला वारकरी बनून वारीत सहभागी व्हायचं. काय मराठी नारी दिसतेच लय भारी, आणि ती असते जगात भारी. आणि आज नटून थटून ती करणार आहे वारी. जो वारकऱ्यांचा समूह असतो त्याला काय म्हणतात माहितीये? दिंडी म्हणतात. त्या दिंडीत काय काय असतं सांगा? पालखी, टाळ ते असं वाजतात. टाळ, मृदुंग, नाद, त्यांचं भजन कीर्तन हे सतत चालू असतं. बरं तुम्हाला सांगतो, वारीला फक्त 2 पॉइंट असतात, एक सुरुवात आणि एक शेवट. तर तुमची वारी सुरू होणार आपल्या या वाड्यापासून. तुम्ही वारी सुरू करत 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 गावागावात फिरत तुम्हाला ही वारी विठ्ठलाच्या मंदिरात घेऊन जायची. आणि तिथे जाऊन तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. आज शिकायची गोष्ट आहे ती म्हणजे भारुड. मी आयुष्यात कधी भारुड ऐकलं, मी पोवाडा ऐकलं. बरं, भारुड काय असतं माहित नाही तुम्हाला? असं कसं? तुम्हाला कळायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या लोककलेतली एक कला म्हणजे भारुड. म्हणजे समाजात आपण जनजागृती करतो, एक प्रबोधन करतो, की त्यासाठी गद्य, पद्य आणि नाट्य या स्वरूपात हे भारुड सादर केलं जातं. मनोरंजनातून प्रबोधन करणं हा त्याचा उद्देश असतो भारुडाचा. तर ते आज तुम्हाला शिकायचंय आणि ते तुम्हाला सादर करायचंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या ज्या कला आहेत, लोककला आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, दिंडी, वारी वगैरे हे सगळे शब्द मी आयुष्यात ऐकले होते, पण त्यांचा मला अर्थ माहिती नव्हता. तर आज मला सगळ्या शब्दांचा अर्थही माहिती पडला आणि खरंच खूप बरं वाटलं की आम्ही आज हे करतोय. सुरुवात करायची मग? मोहीम कळलेली आहे तुम्हाला? तुमचे 2 गट पाडले जातील, कारण सांघिक मोहीम आहे. एका गटात असणारे काळू आणि दुसऱ्या गटात असणारे बाळू. आज मजा येणार. चला तर मग पहिला गट सांगू. येस दादा. हेतल, रसिका, रमशा, संस्कृती आणि आमचा काळू. दुसरा गट आहे अंकिता, वर्षा, श्रेजा आणि स्नेहा. आणि तुमच्या गटात आहे आमचा बाळू. तर मग बोला. कुंडली कवरदे आय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.
नमस्कार मंडळी, आमच्या जाऊबाई गावाच्या इथे आमच्या या वाड्यात तुमचं स्वागत आहे. कसं वाटलं? खूप मस्त. अंगावरती काटा आला की नाही? खरंच. चला तर मग सुरुवात करायची आता. पण सुरुवात करण्याआधी आपल्या दारात पालखी आलेली आहे, त्याची पूजा झाली पाहिजे. तर मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आपली जी मालकीणबाई आहे तिला विनंती करतो की तू पूजा करून घे, व्यवस्थित औक्षण करून घे. ये. मी मालकीणबाई होती म्हणून मला विठ्ठलांच्या पालखीची आरती करायला मिळाली आणि सकाळ सकाळ वारीचं ते आवाज, गाणं, ती एनर्जी सगळंच एक्सपिरियन्स करायला मिळालं. खरंच मालकीणबाईचा दुसरा दिवस मला एवढ्या आशीर्वादाने सुरू करायला भेटला, ह्याच्याबद्दल मला खूप छान वाटत. आणि आम्हाला ते विठ्ठलांचं त्यांनी टिळक सुद्धा लावलं. मी खूप इमोशनल झालेली, कारण मला आजोबांची खूप आठवण आली. ते पण असं बुक्का वगैरे लावायचे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वातावरण एवढं भक्तीचं झालेलं, एवढं सकारात्मक झालेलं. पालखी आली आतमध्ये आणि त्यांनी विठ्ठल नामाचा गजर चालू केला. ते ऐकूनच ती रिदम इतकी मस्त आहे की पाय अपने आपच हालायला लागतात आणि आम्ही सगळेच असे हळूहळू डान्स करत होतो. ती पालखी जेव्हा असं पुढून जात होती ते वाईब्स फील होत होते पॉझिटिव्ह वाले. त्या क्षणी जेव्हा मी डान्स करत होते आणि विठ्ठलाचं जप करत होती आणि गाणं म्हणत होती, तेव्हा कळलंच नाही की अरे पायाला दुखापट आहे. म्हणजे त्यावेळेस मी खरंच विसरली. जे गाणं होतं, जी प्रथा आहेत त्यांच्या, म्हणजे तुळस होती, कुणाकुणाच्या हातात टाळ होते, कुणाकुणाच्या हातात झेंडे होते, ते मी सगळं पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत होते. तुळस घेऊन हात सोडून मी चालण्याचा प्रयत्न करत होते, नाचायचा प्रयत्न करत होते. काही अजून जाणीव येत नाही की रस्ता किती गरम आहे किंवा ऊन किती तापले किंवा आपण किती थकलोय किंवा आपल्याला काही कुठे दुखते, काहीच लक्षात येत नाही. फक्त आपण त्या एका श्रद्धेमध्ये गुंग होऊन जातो. हे सगळं लोकांचं भक्ती बघून असं वाटलं की नाही यार, हे खरंच गावातच एक्सपिरियन्स करायला मिळतो, अजून शहरात नाही.
आणि आम्ही निघालो आमच्या मेन मोहीमकडे, जी आपली मेन मोहीम होती बारूद सादर करायची. राम राम मंडळी. राम राम. आला का काय सांगू तुम्हाला मावशींनो, काक्यांनो, पोरींनो, अरे बाप्यानो, अहो काय सांगू तुम्हाला. अरे आपल्या गावात आली एक येडी. काय सांगू तुम्हाला, कुठून पळत पळत आलो. कुठे ती येडी, ही तर नाही आली ना बाबा. लय डेंजर येडी आहे ती, साधी सुधी येडी नाही. दगड उचलते ठक्कन हानती. आयो आली. अरे कुठे आयो आयो. माझा नवरा पाहिला का रे? ए माझ्या नवऱ्याने माझी काय अवस्था. ए मा नवरा दे ना शोधून. तुम्हाला वाटलेस मी खायला प्यायला देते, पण मा नवरा शोधून द्या बरं. मावशी नवरा पाहिला का माझा? माझा नवरा अयो दिसला नाही. माझा नवरा सापडला. नाही तुझा नवरा नाही. मावशी हे सांभाळ माझं सामान. माझा नवरा मला गावलाय. मी तुझा नवरा नाही. माझ्या बायकोला कळलं तर मला धरून हानीन ती. आणि मग मी कोण आहे? तू येडी कुठली? मला सगळी येडीच म्हणते रे. कसं येडी म्हणतात? आणि येडी येडी म्हणता मला. येडी येडी म्हणता हिला. येडी येडी म्हणता हिला. अरे येडी म्हणता मला, कोणी भोळी म्हणता मला. येडी येडी म्हणता मला. येडी येडी म्हणता मला. येडी येडी म्हणता हिला. अरे 8 दिवसा बाजारी जाते बर, आणि 50 केळी मोजून आणते. अगं बाबू. आणि आतला गाभा मी खाते, आणि नवऱ्याच्या हाती सालपट देते. अगं येडे काय? 8 दिवसा बाजाराला जाते आणि केळी घेऊन येते आणि गाबा तू खाती आणि सालपट आमच्या मुस्काडात हाणतीस का तू? येडा आहे कर तू? मी काय साधी सुधी येडी आहे का? मग कुठली येडी आहे? मी आमच्या पैठणची एकनाथ महाराजांची येडी आहे. म्हणजे मला कळलं नाही जरा इसका. अरे मी आषाढी कार्तिकीच्या वारीला पंढरपूरला जाते आणि भाव भक्तीचे 50 केळी मोजून आणते. आतला गाभा म्हणजे भाव भक्ती मी खाते, आणि विकल्पाचे सालपट काम क्रोध लोभ मत्सर हे सगळे विकल्प नवऱ्याच्या हाती देऊन टाकती. कळलं काय? अशी येडी आहे तरी तू येडी. येडी वेडी म्हणता मला. येडी येडी म्हणता मला. वेडी येडी म्हणता हिला. येडी येडी म्हणता हिला. अरे येडी म्हणता मला, कोणी भोळी म्हणता मला. वेडी म्हणता हिला, भोळी म्हणता मला. अन येडी येडी म्हणता मला. येडी येडी म्हणता मला. वेडी येडी म्हणता मला. अरे एका जनार्दनी एकविध भोळी, 12 खणांची एकच चोळी. येडे ही 12 खानांची चोळी काय मला काय समजत नाही. जरा इसकाटून सांगशील काय? सांगू का? हो. जनार्दन स्वामी यांचे शिष्य आमचे पैठणचे एकनाथ महाराज काय म्हणतात? काय म्हणतात? 12 महिने आपण चांगले काम केले पाहिजे. म्हणजे आज शनिवार आहे आणि सोमवार आहे, तर मग आज मटण खायचं नाही, आणि मग रविवारी नळ्याच्या नळ्या हाणायच्या, मग कुठेतरी पिऊन पडायचं. हो. हे बरोबर नाही ना. नाही. 12 महिने आपण एकसारखं वागलं पाहिजे. आई बापाची सेवा केली पाहिजे. मग हे नाही आपण एकविध होतो त्या परमेश्वराची. म्हणून मी सांगते, येडी येडी म्हणता मला. येडी येडी म्हणता मला. येडी येडी म्हणता हिला. येडी येडी म्हणता हिला. येडी म्हणता हिला. आता कळलं का तुला? मी कोणची येडी आहे? अगं तू येडी नाही, मग आम्ही सगळीच येडे आहोत, हाय की नाही? माऊली तुम्ही आमचं डोळं उघडलं, तुमच्या पाया पडूशी वाटतंय माऊली. वा 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 माऊली, आशीर्वाद द्या. येडी येडी म्हणता हिला. येडी येडी म्हणता हिला. जनार्दन स्वामी एकनाथ बोला. विठ्ठल 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 तर मंडळी, आमच्या वाड्यातल्या मुली आता तुमच्या समोर भारूड सादर करणार आहेत. पण त्याआधी मला पारावरती स्वागत करायचंय
लोकप्रसिद्ध कलावंत आणि भारुडकार कृष्णाई प्रभाकर उळेकर आणि प्रभाकर उळेकर यांचं. नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. 14 वर्ष भारुड सादर करताय, तुम्हाला राज्य पुरस्कार सुद्धा आहे, त्यासाठी खरंच तुमचं कौतुक आहे. तुम्हाला पहिल्यांदा कधी वाटलं की भारुड करावं? मला भारुड करावं असं नव्हतं वाटलं. मी जन्माच्या आधी निरंजन अण्णांचं भारुड माझ्या बाबांनी पाहिलं होतं आणि त्याचा बुरगुंडाचा ठसा इतका उमटला की अण्णांपासून प्रेरित होऊन माझ्या बाबांनी मला सुचवलं की बुरगुंडा अशी काहीतरी कला आहे की ज्याच्यामध्ये डान्सिंग, ऍक्टिंग, सिंगिंग सगळं काही करता येतं की लोकांपर्यंत पोहोचता येतं. आणि मला तेच भन्नाट वाटलं, त्यामुळे मी भारुड सुरू केलं. भारुडाचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत? सोंगी भारुड, भजनी भारुड आणि कुट भारुड. सगळ्यात जास्त मजा कशात येते? सोंगे भारुडामध्ये. सोंगे हो, भारुडामध्ये. कारण त्यात सोंग घेत ते एक वेगळं कॅरेक्टर बिल्ड करून सगळ्यांपर्यंत पोहोचणं. थोडक्यात तुमच्याकडनं जर सादर झालं तर जरा बरं होईल. कोणतं? जे तुम्हाला आवडतं त्याची एक झलक करून दाखवा. वैदिन तुम्हा सगळ्यांना माहिती असेल तर वैदिन म्हणजे गावामध्ये जी येते ते कॅरेक्टर आहे. आणि ती गावात कशी येते? सुयागी, पिनागी, कवन्यागी, ह्यांदीला रसागी, टाकलेला बक्कालगी, तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळागी, दादा रमाई मयो वाडे माय, कृष्णाई मयो वाडे माय. गप्र मुडद्या सारखं किरकिर किरकिर बापर गेलाय मुडदा नुसता. वाडे माय, रमाई मयो वाडे माय. ए बाई, कुठं आलीस? मी वय तुळजापूरहून आले, तुळजापुराहून. हे अशा पद्धतीने भारुडाचं पुढे सादरीकरण. चला तर मग पहिल्या संघाला आपण बोलवूयात. फू 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 बाई फू फुगडी फू दमला सकाय रे माझा गोविंद तू र गोविंद तू. तसं नाही ते. मग फू 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 बाई फू फुगडी फू दमला सकाय माझा गोविंद तू रे गोविंद तू. फू बाई फू फुगडी फू दमला सकाय माझा गोविंद तू रे गोविंद तू. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ, आत पोकळ बाहेर. अरे काय पोकळ? अगं अख्खा वर्ल्डच पोकळ आहे. हा अगं तिला म्हणायचं मंडळी काय म्हणायचं तिला? अख्खं जग, अख्खं जग वाकाळे. तसं हा डोल पोकळ आहे, हिची साडी पोकळ आहे, आयो हिची मेकअप पोकळ आहे, आयो आणि हिचा मेंदू पण पोकळ आहे. आयो. एक मिनिट जर सगळंच पोकळ आहे तर भरीव काय आहे? भरीव आपले रसिकाचं प्रेम. अगं आपली रसिका ही नाही ग. तसं नाही ग, तिला म्हणायचं रसिक प्रेक्षकांचं प्रेम. अरे अरे आपल्या जाऊबाई गावाची ताकद भरीव आहे. आपल्या या मोहीम भरीव आहे. आणि आमच्या पोरी बी एकदम टास्कसाठी भरीव आहे. पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू, बाहेर बैलाला तोही पळत वेळू. फुगडी फू फुगडी फू फुगडी फू दमला सकाय माझ्या गोविंद तू रे गोविंद तू. नवी नवी नवरी जावा शिवरी वाली लाज, नवी नवी नवरी जावा शिवरी वाली लाज. थांबा थांबा, काय आता तुझं? कोणती नवरी लाजते आता? कुठली तुमची नवरी लाजते का? आता मावशीच लाजती. तुमची नवरी लाजते का? नाही की. हा मग काय करती? ते नवीन काय निघालं ते असं ते असं असं मध्ये सांगते तुला. आता काय निघालंय माहितीये का? सगळ्यांच्या हातात आलंय डबड. हिवडं डबड. कुणी बी बघा रस्त्याने असं, इकडे जा असं,
तिकडे जा असं 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 बी करतात आणि तसं तसं बी करतात. त्याला ही म्हणतात काय ती मोबली. मोबली नाही ग माझे बबले. मुबलील मोबाईल. आणि ते काय नवीन ट्रेंड निघाले ना त्यावर काय ते नाचत राहतात मुली आजकाल. कुठला ट्रेंड निघालाय ते काय होतं ते चिक 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 काय ते असं. मेरा सैया सुपरस्टार, मेरा सैया सुपरस्टार. अगं माझी चिंगडी काय भारी करते. परत कर ना ग. असं काय करतो रे, असं काय करतो रे, असं काय करतो रे. नुसतं करत कर, मी नाही करणार आहे तसं. अरे 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 आजकालची नवरी नुसती भांडत असते. नवरी भांडत असते हो. सासूशी, सासऱ्याशी, नवऱ्याशी सगळ्यांची नुसती भांडत असते. आणि जरासं काय काम करायला सांगितलं तर मला येतंय दुखतंय तिथे दुखतंय कंबरड मोडलंय. कंबरड मोडलं नवरीचं. आणि 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 नवऱ्याला काय सांगते माहिती ती काय? जा जाऊन भांडी घास. आयो जा जाऊन कपडे तू. आयो सांगते की नाही? सांगते की नाही मावशी? सांगते की नाही आजकालची हा? नवरी? थांब 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 मावशी. तुझी सून घासती का भांडी का तुलाच घासायला होती? हा तुला सांगतो हल्लीच्या पोरींचं काय खरं नाही. फक्त नवरच पाहिजे. अरे बोला मी कुठल्या नवरी बद्दल बोलायला लागले? कुठल्या नवरी? तर लाजऱ्या गुजऱ्या नवरी बद्दल बोलायला लागले. नवरी कशी असती मंडळी, कशी असती नवरी मी दाखवते. नवी नवी नवरी जावा शिवरीवारी लाजर, नवी नवी नवरी जावा शिवरीवारी लाजर, नवी नवी नवरी जावा शिवरीवारी लाजर. आता झाली चिल्ली पिल्ली कोवडीवाली दले. फुगाई फू, फुगाई फू, फुगाई फू. दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. फुगाई फू, फुगाई फू. दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. मायले की गोष्ट सांगी त्यांची प्रीत मोठी, मायले की सासू सांगी त्यांची प्रीत मोठी. थांबा थांब थांबा थांबा थांबा. कसली प्रीती इकडे समजच फाटले. काय सांगते ग? एक मिनिट. आई आणि बाबांचं मन सुद्धा फाटलंय. आई बाबाचं मन फाटलंय. भावा भावांच्या इस्टेटीवर भांडण त्यांचं फाटलंय. सासू आणि सुनांच्या घरात फाटले. भावाचं फाटलंय. फ्रेंड्सची फ्रेंडशिप पण फाटली आजकाल. इतकंच नाही तर शेतकऱ्याचं पावसाची फाटलंय. खरंय खरंय खरंय. अरे शेजाऱ्या पाजाराचं फाटलंय मन. आणि एवढंच काय तर काका पुतण्याचं सुद्धा मन फाटलंय. लय परिस्थिती फाटली महाराज. अरे पण यावर उपाय काय आहे महाराज? उपाय अरे पायी पायी. माझा पाय. उपाय 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 महाराज उपाय. थांब जरा चालता येते का बघ. येते तू बी काय उपाय केला? उपाय उपाय सांग. हा याच्या उपाय काय माहिती का? विठ्ठल रूपी सुई घ्यायची. सुई घ्यायची आणि भक्तीचा धागा वावायचा. भक्तीचा धागा ओवायचा आणि श्रद्धेचं ठिगळ लावायचं. Can you explain this to me properly? Yeah, because it is very difficult to understand what you're saying, and I am not getting it. What you want to try to say? Yaar, please explain it properly. I just don't understand. Thank you so much. Maharaj, just remove that and say something. Yeah, please. Say, yeah, say. Come on. Okay. 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 Yeah. Okay. Yeah. Yeah. Perfect. Okay. Yeah. सांग. मी अगं मला येईना सांग तू. महाराज मी तेवढंच पाठ करून आलते. जेवढं येते तेवढं सांग. हा महाराज असं म्हणत होते की तुम्ही जे काम करताय ती कला आत्मसात करताय त्या कलेला त्या कामाला देव मानून शरण जा. त्या कामाशी प्रामाणिक राहा, त्या कलेशी प्रामाणिक राहा. म्हणजे काय तर इच्छाशक्ती प्रबळ असल्यावर माणूस कुठल्या कुठे जातो. रंगाचा राजा सुद्धा होतो. आणि काय मायले
लेकी गोष्ट सांगी त्यांची प्रीत मोठी मायलेकी गोष्ट सांगी त्यांची प्रीत मोठी मायलेकी गोष्ट सांगी त्यांची प्रीत मोठी लुगडं सोडून जाऊ लागली जावयाची आता फुगडी फू फुगडी फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू फुगडी फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू संतांची निंदा केली निंदा नाही बरी संतांची निंदा केली निंदा नाही बरी संतांची निंदा केली निंदा नाही बरी तुकाराम शरण गेले सद्गुरु पायी आता फुगडी फू फुगडी फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू फुगडी फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू फुगडी फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू वा 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 लय भारी. आपले प्रेक्षक मायबाप बसले त्यांना विचारू की त्यांना कसं वाटलं. आमच्या मुलींचं कसं वाटलं तुम्हाला भारूड. छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं. छान वाटलं. मस्त. सासू सुनाबद्दल दिला संदेश त्यांनी. कसं वाटलं आमच्या मुलींचं भारूड. खूप भारी झालंय. तुम्हाला यांच्यापैकी कोणाचं काम लय आवडलं. अंकिता. अरे वा वा. त्यांनी खूप चांगला संदेश दिला. म्हणजे सासू सुनांनी भांडण करू नका, भावाभावात भांडण करू नका, सगळ्यांनी एकोप्याने राहा आणि शेवटी भक्तीचा संदेश सुद्धा चांगला दिला सगळ्यांना. वा वा. धन्यवाद. आणि हा जो जिवंत प्रतिसाद आहे तो या लोककलेमधून आपल्याला मिळतो. मंडळी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी आणि आमच्या मुलींसाठी. चला आता आपण वळूया आपल्या पुढच्या संघाकडे. पासून बोंबला लागली नक्क 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 नक्क. अरे पण काय नको ते तरी सांग. अरे ऐका की माझे जे फादर आहे ना फादर फादर माझे जे फादर आहे ना फादर तू असं इंग्लिश बोलायला लागली ना तर तुझा कोणी आदर करणार नाही इथं. अरे बापरे माझे जे बापू आहे ना बापू ते मला माझ्या सतत माझ्या मागे लागतात. काय लग्न कर लग्न कर. मला लग्न नाही करायचंय. मला व्यवसाय करायचाय. मला माझं फ्युचर घडवायचंय. मला मुंबईत जायचं. अगं पण करशील. फ्युचर करिअर व्यवसाय सगळं नंतर करशील. आधी लग्न कर ना. अरे मला नको लग्न बिग्न मी नाही करणार. माझं तिकडे बघा कावळा कावळा कावळा. ऐक ना तुला माहितीये का एक डॉक्टर मुलगा आहे ना त्याला तू खूप आवडते. खरंच जाणू त्या डॉक्टरला डॉक्टर आता तर लग्न करायचं होतं हिला. तिथं बसलाय तेव्हा अरे कर ना नाहीतर मी करून घे. काय तू मी सांगितलं ना मला लग्न नाही करायचं. तुझ्या पायाला लागले तू बरं करणार की. मला इंजेक्शनची भीती वाटते. हो प्लीज मला इंजेक्शन नका देऊ. अरे द्या की. नको मला डॉक्टर डॉक्टर नको मग वकील करून घे. पण ऐक वकील करून घे. वकील नाही वकील बी नको मला. नाही डॉक्टर नको वकील नको. मग इंजिनियर कर. नाही 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 इंजिनियर केलं की तू फॅन स्टिक करत बसेल. इंजिनियर नको मला. एक काम कर रील स्टार चालेल का तुला. मला नवरा नकोय. नवरा नको 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 दादला नको ग गाई. मला नवरा नको ग बाई. दादा नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादा नको ग बाई मला नवरा नको ग बाई. नको यांच्यात ना कुठला बी मला नवरा नको. अगं एक काम कर शेतकरी नवरा करून घे. अरे रे 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 का कोण शेतकरी नवरा करतो. यांना विचार की शेतकरी नवरा करतात का. करतात. अहो कोण गेलं तुमचा नवरा
शेतकरी आहे. अरे तुमचा नवरा द्या की मग मला. नाही देत ते, नाही देत. अगं पण तुला शेतकरी नवऱ्यात काय प्रॉब्लेम आहे? आता काय आहे, आपले शेतकरी आत्महत्या करतात, हो कर्जदारी असतात, त्यांच्या धान पिकाला काय मोलच नाहीये. अशी परिस्थिती झालीये, कोण देतच नाहीये शेतकरीला मुलगी. बरोबर आहे. अरे पण तुला झुणका भाकर खायला भेटेल की नाही? बुक्कीने कांदा फोडतो की तो, आणि जर नाही फुटलं तर मी देऊ का तिला बुक्का? काय झालं माहितीये का, आजकाल लोकांना मुलाकडे जमीन तर असली पाहिजे, पण शेती करणार नाही पाहिजे. खरंय खरंय खरंय. कसं आहे ना, या सगळं ठीक आहे, पण परिस्थिती काय मी सांगते तुम्हाला, का नको बोल. मोडक्याचं घर आणि तुटकीचं छप्पर, मोडक्याचं घर आणि तुटकीचं छप्पर. अगं पण मोडकं घर तुटका छप्पर असलं तरी त्यांचं मन किती मोठं असतं. आपल्या शहरातले घर एवढे मोठे असतात पण मन असतं छोटं. अरे पण काय करू मी एवढ्या मोठ्या मनाचं, जेव्हा राहिला जागाचं नाही, डावला नको ग बाय, डावला नको ग बाय, नवरा नको ग बाय, डावला नको ग बाय, नवरा नको ग बाय. अरे फाटलेलं लुगडं आणि तुटलेलं चोळी तसं नसतंय ते. मग कसं असतंय? फाटकाचं लुगडं आणि तुटकीचं चोळी. तेच ते मला असा मुलगा पाहिजे जो मस्त शाहरुख सारखे कपडे घालतो, सलमान सारखं ब्रेसलेट घालतो, आपल्या राणादा घालतो, आणि स्माइल असायला पाहिजे वरुण धवन सारखी. मी म्हणते ना, मला शेतकरी नको यार, तुम्ही काय पण पटवून द्या मला, नको म्हणजे. काय झालं? फाटलेलं लुगडं आणि तुटलेलं चोळी. अगं काय फटका घेऊन बसलीये? ए शिवून दे की. शिव का? मी शिव का? कबड्डी 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 शिवला शिवला कमी आता मी अरे पण शिवायला दोर नाही ग, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. लय भारी लागते. एक नंबर नको मला. काय आवडतं तुला? मला आवडतो पास्ता, वाईन आणि सुशी. सुशी काय आवडतं तुला? सुशी. काय 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 बाया तुला लाज कशी लागली? काय आवडतं? सुशी. अगं मग जाऊन ये की. लोट आहे तिकडे. अगं पण जोंधळ्याच्या भाकर केवढी कमाल लागते. किती गोड लागते. काय कमाल. अरे कशी बनवायची सांगू का मी तुला? कशी? अगं चुलीवर टाकायचा तवा. कवा? अगं चुलीवरती तवा, खालती लावायचा जाळ, वरी खाली वर खाली वर खाली वर. करपली ना भाजी. कारण भाजीला तेलाची धारच नाही. मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई. अगं पण तुम्ही जे सांगताय ती चुकीची उदाहरणं सांगताय, एवढं तरी कळतं का तुम्हाला? एक बाजू बघून पलीकडचा अंदाज लावू नका ग माय. अगं शेतकरी हा राजा माणूस आहे, राजा. स्वतः मालक असलेला आत्मनिर्भर कोण आहे तर तो आहे शेतकरी. अरे नुसता शेतकरी नाही तर आधुनिकतेची कास धरलेला शेतकरी आहे. पाटानं पाणी देणं बन सगळं बंद झालंय. तर काय तर ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ज्याच्या बांधाला तंत्रज्ञानाची जोड आहे असा शेतकरी. म्हणजे आम्हाला पाहिजे अपडेटेड शेतकरी. ऐका ना, आपल्या अंजली वहिनीला भेटलं की राणादा.
सीतेचं नाही काय कोरस नाही कोरस नाही एवढा मोठा कोरस अरे देऊ का मी काय कोरस म्हटलं काय मी म्हणते थोरस अरे थोरस सीतेचं नाही धमाल केली ना तुम्ही वा लय भारी राव. विशेष म्हणजे दादा की जी आमची स्क्रिप्ट ठरली होती की भारूड काय करायचं आणि काय विषय मांडायचा त्याच्यापेक्षा सुद्धा अवांतर म्हणजे त्यांनी इतकी इम्प्रोवाइज केलंय ना हा ऍक्ट त्यांनी स्वतः आणि आम्ही असे होतो मी आणि दादा बापरे खूप कमाल केल्याने. वा 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 तुमचं कौतुक आहेच पण सगळ्यात जास्त मला कौतुक आहे रसिकाचं. तिच्या पायाला दुखापत झाली आहे आणि पायात सध्याही प्लॅस्टर आहे तिच्या पण तरी सुद्धा ती ड्रेसिंग करून आज तुमच्या समोर उभी आहे तुमचं मनोरंजन करायला. पण मंडळी मला सांगा तुम्ही तिची एनर्जी बघितली की नाही कोणाला वाटलं तिच्या पायाला लागले तर त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संस्कृती हेतल आणि रमशा तुमचंही तेवढंच कौतुक आहे. काय ताकदीने तुम्ही म्हणजे काय सादरीकरण केलंय धमाल. मला असं वाटतंय प्रेक्षकांमध्ये संस्कृतीने जावं. आमची मालकीनबाई येते तिने प्रेक्षकांना विचारावं की आत्ताचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला. पहिले ही काकी तुम्हाला कसं वाटलं. 1 नंबर 1 नंबर 2 नंबर नाही ना नक्की नक्की बघा 1 नंबर होता पण कसं वाटलं. कार्यक्रम छान नाही झाला तुमचा पण शेतकरी दादला का नको शेतकरी दादला पाहिजे. कोरोनाच्या काळातच कळालं शेतकरी काय बरोबर आहे. वा दादा पण शेवटी आमच्या पोरी म्हणले की नाही आम्हाला शेतकरी नवरा पाहिजे म्हणून पाहिजे म्हणलं की अरे म्हटल्या बरोबर आहे. एक मला असं वाटतं आमच्या कार्यक्रमाचा हाच उद्देश आहे की तुम्ही हे सगळी परंपरा संस्कृती जतन करा आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला ते द्या. आणि खूप छान की या गोष्टी तुम्हाला समजतायत आणि तुमच्या माध्यमातून अख्ख्या जगासमोर जात आहेत. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल. खरंच म्हणजे आज या कार्यक्रमाचा उद्देश जे आहे ते साध्य झालं असं मला वाटतं. चला पुढे मी दुसऱ्या संघाला सुद्धा बोलवतो इथे तुम्ही पण या. तर मंडळी मोहीम म्हटलं की निकाल आला. निकाल म्हटलं की एक संघ जिंकणार एक संघ हरणार असं मी म्हणणार नाही पण कुठेतरी कमी पडला म्हणून तो दुसऱ्या नंबरवरती आला असं मी म्हणेन. कारण लोककला आपली लोककला कधी हरत नसते. मंडळी काय वाटतं तुम्हाला कुठला विजेता संघ असेल यामध्ये. रमशाचा 7 अंडे. वा 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 7 अंडे रमशाचा रमशाचा वा वा वा. बोला बोला रमशा रमशा झालं. तुम्ही प्रेक्षक मंडळी आमच्या कलाकारांचे मायबाप असता. तुम्ही ज्यांना डोक्यावर घ्याल तेच खरे विजेते. आणि म्हणूनच आजचा विजेता संघ आहे रमशा रसिका हेतल आणि संस्कृती आणि आमचा वा वा वा. मी कृष्णाला विनंती करतो की तुमच्या हस्तेच त्यांना एक छानसं लक्षात राहील अशी भेटवस्तू देऊयात.
तर मंडळी तुम्ही बघितलंच आमच्या मुलींनी ही लोककला कशी सादर केली आणि वातावरण अगदी प्रसन्नमय करून टाकलं. पण उद्याचं वातावरण कसं राहणार, ते बी प्रसन्नमय राहणार का ते बी बिघडणार, आणि आपल्या वाड्याच्या आतमध्ये काय काय घडणार. तर मंडळी त्यासाठी तुम्हाला बघायला पाहिजे तुमचा आमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव झालंय जगाच्या भागाभागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात.